स्वागत आहे तुमचा नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये। तर आता मी चालले रावणा केव्जला। तर रावणा केव्जला जेव्हा सीता माताला हरण केली होती तेव्हा रावणा केव्ज ते आहे तिथे ठेवली होती काही दिवसांसाठी। तर ती पण मला बघायची खूप इच्छा होती। तर ती आहे येल्लामध्ये। तर आता मी म्हणजे बाय वॉकने चाललो तिथे 2 किलोमीटर आणि वाजले सकाळ। तर मी बरं वॉकच करत जातो, माझी म्हणजे असं बॉडीचा थोडा हालचाल पण होईल आणि बरं पण वाटेल। मस्त सकाळी उठलो, आंघोळ केली, नाश्ता केला, मस्त कॉफी आणि सिनेमन बन खाऊन चाललोय मी रावणा केव्ज बघायला। तर तिथे केली 2-3 केली खातो, जातो पुढे पुढे बघूया। चढत चढत म्हणजे तुम्हाला यालामध्ये जर पॉईंट बघायचं असेल ना, रिक्षा पण जातात तिथपर्यंत टुकटुक बोलताना तर त्याच्या पुढे ना थोडा तुम्हाला प्रत्येक पॉईंटला तुम्हाला चढायला उतरायला लागणारच। तर यालामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला थोड्या ॲडजस्ट करायला लागतील। प्रत्येक पॉईंट बघायला तुम्हाला थोडंसं चढावं लागेल। तर अजून चांगले पॉईंट असेल अजून वरती जायला लागेल चढत। आणि आता इथे रावणा केव्जच्या इथे बरेच आजूबाजूला बरेच पॉईंट म्हणजे ह्याच एरियात। तर बघू आपण जेवढे आपल्याला करता येतील तेवढे करू। आणि 12चा माझा चेकआउट आहे। हा बघा व्ह्यू काय भारी वाटते। माझा 12चा चेकआउट आहे। इथं जाणार मी कतरगामा याला नॅशनल पार्क। तर बघू आता रस्ता झाला आहे, वाजता आले तर तिकीट काउंटर पण क्लोज आहे। इथे लॉक लावलेला आहे, इकडनं एंट्री आहे। तो गेट दिसतं काय माहिती नाही। आणि तो एक माणूस गेला आहे तिकीट काउंटरला तिथं वॉलाला। तर बघू काय होतंय। म्हणजे वरती मला वाटतं कोणच नसेल, मी एकटाच असेल वाटतं वरती। आय एम सो एक्सायटेड। तर बघू काय होतंय काय नाही। इथंच वाटतं त्या की तिकीट काउंटरवाल्याचं घर आहे। कसा तिकीट आहे काय तिकीट आहे ते समजायला थोड्या वेळातच, कारण की हा इथं तिकीट काउंटर आहे आणि अजून बंद आहे। तर बघा रावणा केव्जला जायला पण वरती अशा पायऱ्या आहेत, मला आता दिसतील नंतर। बघू काय रेट आहे तिथं, आता बघू। हे सगळे मोबाईलचे रेट लावलेत, यांचे रेट कुठंच नाही तिकीट काउंटरचे। कुठे येतंय वाटतं तो। आता आपण आलेले आहोत तर रावणा केव्ज टेम्पल। आणि शूज वाटतं इथंच काढायचे आहेत। तर शूज वगैरे काढून जातो आतमध्ये। कोणच नाही अजून मंदिरात। हा कालपासून वरपर्यंत माझ्यासोबत आलेला आहे। तर त्याला काय द्यायचं खायला काय नाही बघू। याला बघून माझ्या ब्राउनीची आठवण आली। पण ब्राउनीची आठवण येतेच, पण असे पेट्समध्ये पप्पी दिसले का जरा जास्तच आठवण येते। तर बघू शकता तुम्ही रावणा केव्ज टेम्पल। आणि जसे समोर असे पॉईंट आहे, इथं जातात तर तिथं लगेच रावणा केव्ज आहे। टेम्पल रावणा केव्ज टेम्पलच्या समोरचा व्ह्यू बघा, हा भारी आहे। आता इकडे पुढे जाऊयात आपण। तर खालती बघून जायला लागेल, काय साप विंचू वगैरे असलं तर। आता रावणा केव्ज टेम्पल बघून झाला आहे। तर आता मला बघू आजूबाजूला अजून कोणते पॉईंट आहेत, नाहीतर तिथं मला वेटिंग करायला लागेल, कारण की मला रावणा केव्ज बघायचीच आहे। तर मी थोडा वेटिंग करेन, नाहीतर ते घर त्यांचं तिथेच घालते। तर मला स्वतःला जाऊन विचारायला लागेल काय टायमिंग आहे नक्की। तर मला आता एंट्री द्या, मी जाऊन येतो। तर मंदिरातून दर्शन करून झाल्यानंतर लगेच मला रावणा केव्ज तिथं म्हणजे ते आलेच होते, तर लगेच तिकीट भेटला। या चालत वरती ते बोलले 1/2 किलोमीटर चढायचं आहे। तर रास पायऱ्या तिथं, मग कारल्याला चढता तसा तिथं पण चालायचं आहे। डायरेक्ट घेऊ असा वरती तर चढ इथल्यातच बोलायला दम लागले। बघू आता पुढं। तर एंट्री फी फक्त 200 रुपये आहे। 200 म्हणजे आपले 50।
तर एवढी काही जास्त नाही, 50 रुपये फक्त. म्हटलं का जास्त असेल. एनिवेज बोललेलो प्रत्येक पॉईंट बघायला तुम्हाला थोडाफार वरती चढायला लागेल. आणि ह्या गुफेतून आहे ना 3 सिक्रेट टनल जातात असं बोलतात. एक टनल जाते नुवारा एलिया, एक जाते सीतामाता मंदिर आणि एक जाते रावणा वॉटरफॉल्सला. सिक्रेट टनल आपल्याला तर काय भेटू शकत नाही, पण बघू आतमध्ये काय काय. तर चालत चालत पुरं आलो. मला वाटलं का गुफेन पाहिला मी त्याचं, पण पहिल्याशीच इथं लोक आले आणि ते पण बघतात गुफेचा रस्ता कुठे आहे कुठं नाही. बघू आपल्याला पण बघायला भेटतं का इथं गुफेचा रस्ता. ते 3 रस्ते काय मला वाटत नाही ते कावाच बंद झाले असतील. तर बघू आता आपल्याला काय काय बघायला भेटतं इथं. काय पण फोटो काढताना वाटतं, ते पण बघतात माझ्याकडे पण की कोण आले येऊ. तर चला आता गुफा बघून झाली माझी. तर मी आता जातो परत. आपल्याला पुढच्या डेस्टिनेशनला जायचं आहे, तर लगेच फटाफट जातो ना, बॅग भरून निघतो पुढच्या डेस्टिनेशनला. आम्ही हॉस्टेलमधला निघाले तर जातो एक कतारगामा. पण कतारगामा जाण्याची ती इथनं एक 11ची बस आहे, ती एक यावळी असं करून काहीतरी एक बस स्टॉप आहे, तिथं जायचं. मग तिथनं कतारगामाला जायला बसेस आहे, डायरेक्ट टर्मिनल आहे मोठा. तर एक्झाम्पल इथनं 5:45ची बस आहे, पण आत्ता वाजत 11. मी जरा माझं 2 तास काय तर वेस्ट करू. त्याच्यामुळं मी इथनं आमच्या हॉस्टेलच्या खालतीच बस स्टॉप आहे, तिथनं मी जाणार. आता वाया जायला बस आता येईल एक 10-15 मिनटात. तर इथं बस स्टॉप आहे, आता वेळेला वायाची बस येईलच. इथं लोकांमध्ये तिथं थांबेल. तर इथं समोरच बस स्टॉप आहे, बस स्टॉपला मस्त थांबणार, मस्त बस आली का बसणार. बघू आता तिथं वेळेला वायाला जायचं किती, म्हणजे इथनं काहीतरी 30 किलोमीटर आहे, म्हणजे जवळच आहे वेळेला वाया. तिथं वरतीच माझं हॉस्टेल आहे. तर आता बघू. ऊन तर पाका आहे, मस्त एकदम थंड पण आहे, ऊन पण आहे. विक्स लावली कशाला, सर्दी आहे ना. आता इथं बस स्टँडच्या बाहेर एक हॉटेल आहे, इथं कोट्टू म्हणजे इथली आपल्याकडची अशी मॅगी असतात तशी कोट्टू डिश आहे. तर ती डिश ऑर्डर केली, चिकन कोट्टू. तर आता बघू कशी डिश लागते कशी नाही, आल्या दाखवतो तुम्हाला. आणि टेस्ट पण बघू. आता मॅगीचा ब्रँड आहे बोलल्यावर असेल म्हणजे काहीतरी आल्यावर समजेल कसं काय. ही डिश आले कशी लागते काय माहिती. मस्त आहे, चायनीज भेल कशी तशी. चिकन आहे, त्या सगळं मिक्स केलेलं व्हेजिटेबल. असं तुम्हाला स्पायसी घ्यायचं असेल म्हणजे श्रीलंकेला म्हणजे आपल्या इंडियासारख्या, तर कोट्टू चिकन नक्की ट्राय करा. मस्त स्पायसी पण आहे, म्हणजे आपल्यासारखी टेस्ट असेल. चिकन आहे त्यात असं म्हणजे थोडा मैदा टाईप हे असतं, म्हणजे त्याची आपली अशी मॅगी किंवा यांचं काहीतरी असे म्हणजे असं जाड शेवया टाईप असते. आणि व्हेजिटेबल्स मस्त एकदम गरम करून देतात, नक्की ट्राय करा. म्हणजे चटणी पण असते, ती नाही मी मागण्यासाठी मला नाही आवडतं. रोज एवढा आवडली ना, पोट भरून खाईन डायरेक्ट, नंतर मग डिनर करेन. पोचलो मग अशीच मस्त फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली, कपडे चेंज केले. आणि हा मागं माझा हॉस्टेल आहे. तर म्हणजे मला आतमध्ये एकदम हा जंगलात हॉस्टेल आहे, तर जंगलात येऊन राहायचं होतं आणि बघा तसं कसं वाटतं आहे. आणि इथं आजूबाजूला तर यात्रा मी बघितले मोर वगैरे आहेत, बरेच पक्षी प्राणी आहेत. हरण पण त्या साईडला होत्या, पण येताना मी जरा कंटाळलो तर व्हिडिओ काढायलाच राहिल्या. तर बघू आता थोड्या वेळात येतीलच समोरच, कारण की हा अख्खा जंगल एरिया आहे. तर तुम्हाला मी दाखवतो माझा हॉस्टेल आतमध्ये कसं आहे. हा हॉस्टेल
इकडं नुसतं म्हणजे कुठं जाऊन फिरू शकतो, मस्त कुठं जाऊन बसू शकतो. तर त्याही मस्त आल्याला मला वेलकम ड्रिंक दिली. मस्त मेलनचा ज्यूस होता आणि मस्त संध्याकाळच्याला डिनर ऑर्डर करून ठेवले आणि सकाळच्याला ब्रेकफास्ट करून ठेवले. मला वाटतं इथं हे ओरिजिनल मोहराचा पीस. तर जाताना बघू, मी थोडंसं जंगलात वगैरे राऊंड मारणार आहे, तेव्हा नक्कीच मला एक तरी पडलेला भेटेल, तो मी घरी येऊन जाईन, तर मम्मी पण खुश होईल. तर हा हॉस्टेल, माझी रूम, माझं इथं वेलकम ड्रिंक दिली आणि 2 पाण्याच्या बॉटल दिल्या आणि इकडं बाथरूम वगैरे एकदम चकाचक आहे. इथं एवढा भारी आहे का नुसते असे म्हणजे पक्ष्यांची आवाज येत राहतात. मी फक्त आवाज ऐकत मी बोलणं माझं बंद करत आहे. आणि हा कत्तरगामाला तुम्हाला याला येल्लावरून येल्लावायाला तुम्हाला बस पकडायला लागेल. मग येल्लावायावरून कत्तरगामाला तुम्हाला बस स्टॉपला सोडेल तुम्हाला. मग तिथनं तुम्ही तुमच्या पुढच्या डेस्टिनेशनला जातील. जसं मी माझ्या हॉस्टेलला आलो. तर बघूयात आपल्याला पुरं काय काय बघायला भेटतं. कान्हा नॅशनल पार्कला जायला एक सफारी असते आणि तिकडं आतमध्ये फार जंगलं नेतात. पण सीन असा झाला आहे का यांचा काहीतरी थोडा प्रॉब्लेम झाला आहे गव्हर्नमेंटचा, काहीतरी तिकडं तो बोलवता, थोडा प्रॉब्लेम झाले, तर त्याच्यामुळं हे 2-3 दिवस जरा ते बंद ठेवले. तर बघू आपल्याला जेवढा कवर करता येईल इकडं आजूबाजूचा पार्क एवढं आपण कवर करू. काय काय बघायला भेटतं बघू. तर जस्ट समोर मला मोर दिसले आणि त्यांच्या समोर गेलो ना तर मला तर वाटतं ते पळून जातील. तरी मी ट्राय करतो तिथं जायचा, कारण की ते तिथं समोर 2 मोर आहेत. तर बघू कसं जायला भेटतंय. कसला खुश झालं बघू, म्हणजे ते एवढं मोठे आहेत ना, आता मी गप्प राहतो तर ते आवाजने पळून जातील. समोर उडून गेलं त्यांना थोडासा आवाज झाला म्हणून मात्र माझ्या एवढ्या गोंगाटाने ते उडून गेलं. आता बघू पुरं परत चालेल, पुरं बघायला काय भेटतं, काय कधी काय बघायला भेटेल सांगता नाही येत. एवढा मोठा जंगल आहे, जरा बनकसच कमी करायला लागेल माझी. नंतर थोडा पुरं चालत आलो तो बैनाबाई करतो एक ग्रुप कुठला, तर बघतो तर ही माकरं आहे. माकरं नाही, यांचं नाव वेगळंच असेल, पण मला काय नाव नाही माहिती. बघू आता काय यांची हालचाल. इथं पण असतं गोंगाट. तर थोड्या वेळेला येऊ मस्त माझा डिनर आला. तर सोबत त्यात चिकन, अंडा, थोडासा सॉसेज विसेज, मस्त कॅन्डल डिनर होता. तर बघू आता पुढच्या व्हिडिओ काय काय आपल्याला बघायला भेटतं.